विशाल बांध्याच्या सह्याद्रीच्या घेऱ्यात वसलेली ही आहे कुंडी गावातील श्री केदार लिंगाची देवराई. अनेक संकटग्रस्त सस्तन प्राणी, दुर्मिळ पक्षी, आकर्षक फुलपाखरं आणि पुरातन वृक्षांचा निवारा असलेली ही देवराहट संगमेश्वर तालुक्यातील देवरुखपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर ही देवराहट असून महिमतगड आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी ती वसले. चारही बाजूंनी गर्द राईंनी घेरलेल्या श्री केदार लिंगाच्या या देवराहटीत अनेक प्राचीन आणि महाकाय वृक्ष आहेत. यामधील 30 फुटांचा घेर असलेला चांदफळाचा वृक्ष हा या देवराहटीमधील मुख्य आकर्षण. हे झाड मुख्यतः त्याच्या विषारी फळांसाठी प्रसिद्ध आहे, पण त्याच्या बियांचा उपयोग हा पाणी शुद्ध करण्यासाठी आणि आयुर्वेदात औषध म्हणून होतो. त्याच्या बियांचा प्रसार हा धनेश पक्ष्यांवर अवलंबून असतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी ही देवराहट असल्याने या ठिकाणी अनेक दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातीचे सस्तन प्राणी आढळत असल्याची नोंद देवरुखच्या सह्याद्री संकल्प सोसायटीमधील वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे. यामधील एक प्रजात आहे संकटग्रस्त असणारा रानकुत्रा अर्थात कोळसुंदा. या देवराईतील सांबरांची शिकार करण्यासाठी ते या ठिकाणी येत असल्याची नोंद वन्यजीव अभ्यासकांनी केली. कोळसुंदा आपले मूत्र शेपटीच्या साह्याने भक्ष्याच्या डोळ्यात उडवून त्यांना आंधळ करतो असा गैरसमज येथील गावकऱ्यांमध्ये आहे. श्री केदार लिंगाच्या या राहाटीत अनेक प्रजातीचे पक्षी आढळतात, मात्र त्यामधील लक्षवेधी पक्षी म्हणजे हा बेडूक तोंड्या. पूर्णपणे निशाचर असणारा हा पक्षी कीटकभक्षी आहे. त्याचा आवाज देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. सह्याद्री संकल्प सोसायटीच्या अभ्यासकांनी कुंडी गाव आणि या देवराहटीमधून फुलपाखरांच्या 95 प्रजातींची नोंद केली. यामधील विसंगत रूपरेखा या नावाचे फुलपाखरू हे जगात केवळ पश्चिम घाटात आणि महाराष्ट्रात अगदी दुर्मिळतेने सापडणारे फुलपाखरू आहे. कुंडीच्या या श्री केदार लिंगाच्या देवराहटीत खरोखरच जैवविविधतेचा खजिना दडलाय. देवरायांची महती या दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या या रील सिरीजमध्ये पुढच्या भागात जाणून घेऊया. लांजा तालुक्यातील प्रभानवल्लीमधील उंबरेश्वराच्या देवराहटीविषयी. तोपर्यंत पाहत रहा महा MTB वाईल्डलाईफ.